आज मी बनवत आहे काळ्या मसाल्याच्या दोडक्याची भाजी। बघू शकता मिरची, धने, गरम मसाला, भाजून घेतलेला कांदा, लसूण, कोथिंबीर आणि फुटाणे भाजतात। हा पूर्ण मसाला भाजून घ्यायचा अगोदर। फुटाण्याला छान असे रंग आलेला आहे लालसर, हे बघू शकता। आता आपण धने भाजून घेऊयात। मी दोनच माणसांसाठी भाजी बनवते, त्यामुळे सर्व साहित्य थोडं थोडंच घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता। आता मी गरम मसाला टाकलेला आहे, तो पण असा छान असा भाजून घ्यायचा। खसखशीचा आवाज येत आहे आणि कुणालाही दोडक्याची भाजी आवडत नसेल तर अशी भाजी काळ्या मसाल्याची बनवल्यानंतर सर्वच खूप खातील। खूप छान अशी भाजी बनते। आता मी लाल मिरची टाकलेली आहे। लाल मिरचीने छान असा भाजीला कलर येतो। त्यावर असं थोडंसं तेल टाकायचं आणि छान अशी भाजून घ्यायची। आता आपल्याला कांदाही छान असा भाजून घ्यायचा आहे। ते पाहू शकता कांद्याचा कलर काळपट असं झालेला आहे। जो व्हाईट कलर भाग राहिला होता तो पण काळपट झालेला आहे। माझ्याकडे इकडे चूल तर नाही, त्यामुळे मी गॅसवरच कांदा भाजलेला आहे। तर तुम्ही चुलीमध्ये भाजला तर खूपच छान होईल, खूप छान टेस्ट येते। ते पाहू शकता कांद्याला छान असा आता कलर आलेला आहे। एक 2 ते 3 मिनिट मी असं भाजून घेतलेला आहे। आता हे काढून घेऊयात। आता आपण याला थंड होण्यासाठी एक 10 मिनिट राहू देऊया आणि नंतर मिक्सरच्या बाउलमध्ये लावून मिक्सर वाटून काढून घेऊया। तोपर्यंत आपण दोडकं कट करून घेऊयात। छान असं धुवून घेऊया। मी आता असं दोडकं छान असं कट करून घेतलेलं आहे। बघू शकतात, तुम्हाला जसे वाटेल तसे तुम्ही लांब्या स्क्वेअरमध्ये त्रिकोणी फोडी करू शकतात। आता मी दोघेच जण आहे घरामध्ये, त्याच्यामुळे मी एवढंच दोडकं कट केलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कट करून घ्या। बाउलमध्ये कांदा टाकलेला आहे भाजलेला। आता ते वाटण करून घेऊयात। थोडंसं पाणी घालून घेतलं आहे मी त्यामध्ये। बघू शकता छान असं वाटण आता रेडी झालेलं आहे। हे बघा, थोडंसं पाणी घालून घेतलं होतं मी त्यामध्ये। आता कढईमध्ये थोडंसं ऑइल घालायचं। आता जे वाटण मी रेडी केलं आहे ते याच्यामध्ये घालत आहे। छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, जेणेकरून हे वाटण छान असं परतलं जाईल। बघू शकता किती छान असा काळा कलर आलेला आहे। मसाला जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालूया। ते बघू शकता किती छान असा परतला जातोय मसाला। छान असं साईडने तेल पण सुटतंय। तोपर्यंत आपण बाकीचं वाटण वाटून घेऊयात। आता आपण बाकीचा मसालाही छान असा वाटून घेतलेला आहे। बघू शकतो छान असं तेल सुटलेलं आहे।
आता आपण बाकीचा जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये घालणार आहे. यामध्ये थोडीशी हळद घालूया. मी नवीनच पॉकेट आणलेलं आहे टर्मरिकचं, तर मी आणि बॉटलमध्ये काढलं पण नाही. तर थोडीशी आपण हळद टाकली. बघू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता आपण बाकीचं वाटण यामध्ये टाकणार आहे. पूर्ण असं मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाणी घालून येतं. एक अर्धा ग्लासच्या अंदाजाने पाणी पाहिजे. छान असं मिक्स करून घेऊया. आणखी एक 2 ते 3 ग्लास पाणी घालूया त्याच्यामध्ये. बघू शकता छान असा कलर आलेला आहे. मसाल्याच्या बाउलमध्येच मी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे बाउलमध्ये जो मसाला राहिला आहे तो पण पूर्ण ह्याच्यामध्ये जाणार. आता आपण पळीने बघूयात केवढी ग्रेव्ही किती आपल्याला पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे. आणखीन थोडंसं पाणी घालूया म्हणजे दोडकं शिजण्यासाठी. ॲक्च्युली आपल्याला तेवढं पाणी तर हवंच आहे. आता याच्यामध्ये आपण कट केलेले दोडके घालून घेऊया. यामध्ये पूर्ण दोडकं घालून घेतलेले आहे. पाहू शकतो. वाव, किती छान असा स्मेल येत आहे. आता याच्यात आपण तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ घालू शकता. कुणी जास्त खरड पण खातं, कुणाला जास्त मीठ लागतं, कुणाला कमी मीठ लागतं. आम्ही तर खूप कमी मीठ खातो, त्यामुळे मी माझ्या अंदाजाने मीठ टाकते. एक छोटा चम्मच मीठ घातलेला आहे मी. छान असं हलवून घेते. आता मंद आचेवरती याला एक 15 ते 20 मिनिटं शिजून देणार. ओके. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बाकीचा भाजी बनलेली इन्स्टावरती बघायला भेटणार. माझं अकाउंट आहे कृतिका पाटील गोवा, या नावाने माझं अकाउंट आहे. नक्कीच तुम्हाला भाजी वगैरे आवडली असेल तर लाईक आणि फॉलो करा. थँक्यू.